तर आपण आज ग्रामरच्या टॉपिककडे वळणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला प्रथम काय घ्यायचंय? काय घ्यायचंय? टेन्स. याचा अर्थ काय आपल्याला पहिल्यापासून माहितीच आहे. टेन्स म्हणजे काय? आता विचार करा, टेन्स मध्ये काळ म्हणजे आपल्याला टेन्स वरून काय कळतंय? म्हणजे कोणती गोष्ट कोणत्या याच्या पिरियड मध्ये घडलेली आहे ते समजतंय. आता याच्यामध्ये जर आपण विचार केला तर एक जनरली जर विचार केला तर इट टेल्स अबाउट द स्टेट और ॲक्शन. टेन्स वरून आपल्याला दोन गोष्टी कळतात, एक तर ॲक्शन कळते आणि स्टेट कळते. आता ॲक्शन काय आहे म्हणजे घटना कधी घडली ते कळते. आलं लक्षात? मग त्याच्या आपल्याला जे टेन्स आहेत त्याच्यामध्ये आपण मेन 3 पार्ट्स आहेत. आलं लक्षात? म्हणजे असं आपण समजू की मेन किती आहेत? 3 भाऊ आहेत असं आपण समजू. पहिला कोणता आहे? प्रेझेंट टेन्स. दुसरा पास्ट टेन्स. तिसरा आता विचार करा, हे 3 टेन्स आहेत म्हणजे प्रेझेंट टेन्स मधल्या गोष्टी आपल्याला या टेन्स वरून कळतात. पास्ट टेन्स मधल्या गोष्टी आपल्याला म्हणजे झालेल्या गोष्टी ज्या आहेत ते पास्ट मधून कळतात आणि जे होणारे आहेत ते फ्युचर मध्ये कळतात. मग हे 3 टेन्स असताना उपटेन्सची गरज काय आहे? हे 3 याच्यावरून तर आपल्याला प्रेझेंट कळतंय, याच्यावरून पास्ट कळतंय, याच्यावरून फ्युचर कळतंय. पण हे कधी झालंय याची स्टेट काय आहे, स्थिती काय आहे? लक्षात? फक्त आपल्याला एकच नाही बघायचं प्रेझेंट टेन्स म्हणजे चालू काळामध्ये, पण ते चालू काळामध्ये आत्ता चालू आहे का, दैनंदिन चालू असते का, आता पूर्ण झालेलं आहे जस्ट, का काही गोष्टी चालू आलेल्या आहेत पास्ट पासून. आलं लक्षात? मग हे अशा गोष्टी जर असतील तर आपल्याला प्रत्येकाचे याचे, आता हे 3 भाऊ आहेत, या प्रत्येकाला किती मुलं आहेत? आहेत का? याला देखील तसेच आहेत, याला देखील तसेच आहेत, याला देखील तसेच आहेत. म्हणजेच सिंपल, कॉन्टिन्युअस, परफेक्ट आणि कंटिन्युअस. ओके. तर हे 4 जे आहेत ते प्रत्येकाला 4 आपत्ती. म्हणजे टोटल किती झाले मग? याचे 4, याचे 4, याचे 4. मग आपल्याला हे प्रत्येकाचे एकाचे 4 कळाले की दुसऱ्याचे 4 कळतील. आलं लक्षात? नंतर तिसऱ्याचे पण 4 समजतील. मग आता याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय असतंय की आपण जे टेन्स बोलतो, आता समजा आपल्याला प्रेझेंटचे बघायचे, कोणता टेन्स बघायचा आहे? प्रेझेंट टेन्स. आता याच्यामध्ये आपल्याला कोणत्या टेन्स सगळ्यात महत्त्वाचं काय असते माहिती आहे? आपल्याला कोण सांगतं ऍक्शन कधी झाली? पार्ट ऑफ स्पीच मधला एक घटक आहे, हा राईट, वर्ब. ते सांगते की आपल्याला ऍक्शन कधी झाली, त्याच्यावरून आपण टेन्स नुसार त्याला चेंज करतो, त्यानुसार त्याचा काळ बदलतो, त्यानुसार त्याची वेळ बदललेली असते. आणि त्याच्यामध्ये आपल्याला समजा प्रेझेंट टेन्स बघितला आपण तर याच्यामध्ये पहिला कोणता येईल? सिंपल. याला दुसरं नाव आहे, कोणाला सांगता येईल का? हा, स्टँड अप दिव्या. प्रोग्रेसिव्ह. कोणता आहे दुसरा? सिंपल प्रेझेंट. इंडेफिनेट. कोणता टेन्स आहे दुसरा? म्हणजे यालाच नाव इंडेफिनेट. म्हणजे हे डेफिनेट नाही, हे सिंपल प्रेझेंट टेन्स मधले.
म्हणजे हे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, याच्यामध्ये कोणतीही ॲक्शन डेफिनेट झालेली नसते, म्हणजे ह्या गोष्टी रेग्युलरली चालत आलेल्या असतात. आलं लक्षात? मग याच्यामध्ये आता बघा सिंपलमध्ये आणि इनडेफिनेटमध्ये काय फरक आहे, काय फरक असेल, आणि सिंपल काय फरक असेल? आता सिंपल प्रेझेंट जे आहे लक्षात घ्या, याच्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स याच्यामध्ये जी रचना असते हे सब्जेक्ट, ॲम, इज, आर आणि पुढं काय असेल, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. लक्षात? ऑब्जेक्ट म्हणजे आता बघा आपण असं म्हणतो मी शिक्षक आहे, हे कोणता टेन्स मधलं वाक्य आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं, यालाच इनडेफिनिट सुद्धा म्हणतात. आलं लक्षात? मग याच्यामध्ये सिंपल प्रेझेंट मी टीचर आहे, याच्यामध्ये फॉर्म आलं का? सिंपल प्रेझेंट टेन्सचं सूत्र काय आहे? मग याच्यात V1चं काम कोण करते माहिती आहे? हे इथं आहे ऑक्झिलरी व्हर्ब नाही, इथं काय आहेत, हे मेन व्हर्ब आहे. आलं लक्षात? मग हे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये हे येतात. आलं लक्षात? मग हे सिंपल प्रेझेंट मध्ये हे येईल, सिंपल पास्ट मध्ये वॉज वर येईल, त्याच्यानंतर सिंपल फ्युचर मध्ये शॉल विल असेल. आलं लक्षात? मग हे जे आहेत हे सिंपल प्रेझेंट मध्ये येईल, आणि जे आपण सेंटेन्स घेतो आलं लक्षात, त्याच्यामध्ये आता आपण रेग्युलर सेंटेन्स घेत असतो, म्हणजे रेग्युलर घडणाऱ्या घटना. आलं लक्षात? त्याच्यानंतर इरेग्युलर घडणाऱ्या घटना, त्याच्यानंतर याच्यामध्ये काय येईल, हॅबिट्स येतात. आलं लक्षात? त्याच्यानंतर याच्यात काय येईल, ॲक्शन, हां युनिव्हर्सल ट्रूथ म्हणायला पण हरकत नाही. आणि ॲक्शन. लक्षात? म्हणजे घटना कधी झाली ते, किंवा स्टेट म्हटलं तरी चालतंय, स्टेट ऑब्लिक ॲक्शन. आता बघा हे रेग्युलर, इरेग्युलर, हॅबिट आणि युनिव्हर्सल ट्रूथ आणि स्टेट ऑर ॲक्शन हे इनडेफिनिट मध्ये येतात. आता हे तुम्हाला थोडंसं डिटेलमध्ये आपण का घ्यायलो, नंतर तुम्हाला हे शिकायची गरज लागू नये. म्हणजे सिंपल प्रेझेंट काय आहे आणि इनडेफिनिट टेन्स काय आहे हे दोन्ही तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ओके. आता हे रेग्युलर आहे, समजा आपण रेग्युलर गोष्टी करतो त्या कोणत्या टेन्स मध्ये वापरल्या जातात? मग काय करतो रेग्युलर आपण? आय गो टू स्कूल, हे रेग्युलरची गोष्ट आहे ना. लक्षात? आता झालेली असेल, थोड्या वेळाने तुम्ही रोजच जाता, हे गोष्ट रोज करता, म्हणजे ही गोष्ट सिंपल प्रेझेंट टेन्स मधली आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या कोणत्या असतात? इरेग्युलर. इरेग्युलर मध्ये काय आहे, कोणते असते? मी कधी कधी अभ्यास करतो. लक्षात? रेग्युलर करतो का? नाही. म्हणजेच आय स्टडी समटाईम, म्हणजे अधूनमधून घडणाऱ्या गोष्टी ज्या असतात. म्हणजे हे निश्चित आहे का? इनडेफिनेट, याचा अर्थ निश्चित नाही. म्हणजे कधी करेल हे बी सांगता येत नाही, कधी नाही करत हे पण सांगता येत नाही, पण कधी कधी करते, जेव्हा त्याला आठवण येईल तेव्हा ते पुस्तक उघडते. हॅबिट, सवय. सवय काय असतात? बेकार असतात काय काय सवय. लक्षात? आता समजा ही स्मोक्स, लक्षात? तो स्मोकिंग करतोय, म्हणजे सवय आहे. हे सवय सांगायची असेल तर याच टेन्सचा वापर करावा लागतो. कोणत्या? सिंपल प्रेझेंट टेन्स. आता समजा ही स्मोक्स, याच्यासमोर सिगारेट लिहायची गरज नसते, स्मोकिंग करतोय म्हणजे ते काय करतोय? ऑलरेडी सिगारेटच ओढतोय. किंवा असं वाक्य, ही ड्रिंक्स, इथं सुद्धा समोर वाईन लिहायची गरज नाही का? ऑलरेडी ही ड्रिंक्स म्हणजे तो वाईनच पितो. लक्षात? तिथं वाईन लिहायची गरज नाही. आता युनिव्हर्सल ट्रूथ काय आहे? त्रिकालबाधित सत्य.
कॅन एनीवन टेल मी द युनिव्हर्सल ट्रूथ. अर्थ मूव्स अराउंड द सन. द अर्थ मूव्स अराउंड द सन. आलं लक्षात? याच्यामध्ये कधी बदल होतोय का? जेवढे बी आता समजा नद्या वाहतात तर कंटिन्यू वाहणाऱ्या गोष्टी आहेत. आलं लक्षात? त्याच्यानंतर द सन रायजेस इन द ईस्ट. आलं लक्षात? सन कुठं उगवतोय? ईस्ट मध्ये, पूर्वेला. हां. आणि स्टेट ऑर ॲक्शन. आता स्टेट मध्ये काय असतंय? आय, नो, यू. म्हणजे याच्यात कोणती ॲक्शन घडते का? फक्त तुम्ही मला माहिती आहेत. आलं लक्षात? किंवा सी लव्ज हिम. सी लव्ज हिम. ती त्याच्यावर प्रेम करते. याच्यात काय संशय आहे का? नाही. म्हणजे याच्यात पण ॲक्शन घडते का? ते माइंडची स्टेट आहे, मनाची अवस्था आहे, त्याला म्हणायचं स्टेट. आता याच्यात ॲक्शन सुद्धा असते. काय ॲक्शनचं एखादं वाक्य कोण सांगेल? ॲक्शन असणारं वाक्य म्हणजे कोणतेही गोष्टी. आपण आता समजा असं आहे ना, आय राईट अ सेंटेन्स, म्हणजे याच्यात ॲक्शन होते ना. याच्यात होते का वरच्यात? आय फेल्ट गिल्टी. मला स्वतःला गिल्टी वाटतंय. याच्यामध्ये ॲक्शन आहे? ॲक्शन नाही. वाटतंय ते इमोशन आहेत. लक्षात? पण याच्यामध्ये ॲक्शन आहे. मग दोन टाईपचे व्हर्ब असतात, लक्षात ठेवायचे. एक स्टेटिव्ह व्हर्ब, एक ॲक्शन व्हर्ब. स्टेटिव्हमध्ये ॲक्शन नसते. लक्षात? ज्या याच्यामध्ये आता समजा सी जॉइनिंग म्हणजे ते जांभळ्या देते ना अनिता, आता दिले ना. याच्यामध्ये ॲक्शन चालू आहे, तोंड उघडायली हळूच. लक्षात? तसं याच्यामध्ये स्टेटमध्ये होत नाही. स्टेटमध्ये माइंडची स्टेट असते, अवस्था असते, ते आपल्याला याच्यावरून कळते. सिंपल प्रेझेंट टेन्स कसा वापरायचा कळालं? याच्यामध्ये आता सूत्र असते इनडेफिनेटमध्ये, इथे दाखवलं ना तुम्हाला मी ते. मग याच्यामध्ये नंतर तुम्हाला काय असेल? डू डू आणि डजचा वापर असेल. त्याच्यासाठी तुम्हाला पर्सनल प्रोनाउन माहीत आहेत का नाही? हे कळालं ना तुम्हाला? लिहून घ्यायचं होतं का? पण घ्यायला पाहिजे होतं. ओके. आता बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स. मग याचा आपल्याला आता यालाच काय म्हटलंय आपण? इनडेफिनेट टेन्स. मग याचं सूत्र काय आहे? सब्जेक्ट P1 O/OW. आलं लक्षात? आता तुम्हाला पर्सनल प्रोनाउन माहिती आहे. आय, वी, यू, ही, सी, इट, दे. नंतर सिंग्युलर म्हणजे नेम आपण म्हणतो. प्लुरल म्हणजे अनेक वचने आपण म्हणतो. आलं लक्षात? मग ज्या वेळेस नेम असेल, सिंग्युलर असेल, हे 3 आणि हे 1 याच्यामध्ये जिथं असेल तिथं व्हर्बला काय असतंय? यस किंवा यस असतं. एक वचनी जर सब्जेक्ट असेल तर त्याला अनेक वचनी व्हर्ब सहाय्यकारी क्रियापद वापरावं लागतं. आता याला म्हणजे हे एक वचनी आहेत ना सगळे, ही, सी, इट आणि सिंग्युलर एखादं नाव असेल तर याला जिथं क्रियापद येईल त्याला आपण काय वापरतो? यस किंवा ईएस. आणि हे बाकीचे जे आहेत याला वापरायची गरज नाही. मग आता समजा वाक्य असं आहे, सी टोल्ड मी अ स्टोरी. आलं लक्षात? वाक्य काय आहे? सी टोल्ड मी अ स्टोरी. आता हे
याच्यावरून तुम्ही ठरवलं असेल हे किती रुपयाचं, फॉर्मचं किती रुपये, दुसरं आपल्याला किती करायचंय, मग काय होईल, सी टेल्स मी अ स्टोरी. आलं लक्षात. मग आता याच्यामध्ये आपल्याला काय करता येते, वाक्यामध्ये चेंज करता येतो. आता हे दिलेलं वाक्य जे आहे हे कशाचं आहे, म्हणजे पॉझिटिव्ह आहे. आलं लक्षात. आता आपल्याला याचं काय करायचंय, निगेटिव्ह. मग आता तुम्हाला असं म्हणायचंय, सी टेल्स मी अ स्टोरी, ती मला गोष्ट सांगते. आता याच्यामध्ये मराठीमध्ये ज्यावेळेस आपण अर्थ बघतो त्यावेळेस याच्यामध्ये आहे पण येतं आणि शेवटी त असलेला शब्द आहे असं पण. आता मी, सी टेल्स मी अ स्टोरी, ती मला गोष्ट सांगते, सांगते ना, शेवटी काय आलं, तचा कोणताही त्याला आकार म्हणजे वेलांटी उकार काय असेल ते असेल, पण काय असेल त. पण हे न येता पण आहे याचं पण सेंटेन्स याचंच असते. ते कसं असतंय, आता बघा इथं उदाहरण देतो, आय एम अ टीचर. याचा अर्थ काय आहे, म्हणजे आहे पण याच्यामध्येच येतं आणि त पण याच्यामध्येच येतं. तर आता सी टेल्स मी अ स्टोरी, आता आपल्याला याला काय बनवायचंय, निगेटिव्ह. मग डज, डू आणि डीड याची गरज कधी भासते, हा डू डज. आता आपल्याला इथं दोनच बघायचे लक्षात. मग आता हे काय आहे, सी. आता हे टेल्स जे आहे आपल्याला निगेटिव्ह बनवायचे, म्हणजे डज नॉट. आता इथं पुढे एक लक्षात ठेवायचं, फक्त टेलच येईल, यस येणार नाही. हे यस म्हणजेच डज. आलं लक्षात. मग सी डज नॉट टेल मी अ स्टोरी, असं आपल्याला वाक्य रायटिंग स्किल मध्ये वापरावे लागतात. किंवा याचंच आपल्याला काय बनवावं लागतंय, इंट्रॉगेटिव्ह. इंट्रॉगेटिव्ह म्हणजे काय, हा प्रश्नार्थक. मग आता याचा प्रश्नार्थक वाक्य कोण, अगोदर प्रश्नार्थक पॉझिटिव्ह, प्रश्नार्थक निगेटिव्ह. ओके. आता आपण प्रश्नार्थक समजा पॉझिटिव्ह करायचे आपल्याला. प्रश्नार्थक वाक्य याचा अगोदर मराठीत काय होईल कोण सांगेल, मराठीमध्ये प्रश्नार्थक वाक्य या वाक्याचं मराठीत काय होईल, सी टेल्स मी अ स्टोरी. हा उभा राहा लवकर. हा हा मराठी सांगत आहे का. मग कोणतीही गोष्ट ज्यावेळेस क्वेश्चन येईल त्यावेळेस काय असेल, सहाय्यकारी क्रियापद सुरुवातीला असेल. लक्षात. जसं इथं समजा आय एम टीचर, मी शिक्षक आहे. मग असं जर विचारलं, एम आय अ टीचर, प्रश्नार्थक वाक्य, मी शिक्षक आहे का. डाऊट निर्माण होत आहे का, तर प्रश्न असा विचारणार तुम्ही. आलं लक्षात. नसेल तर विचारायची गरज नाही. तसं आता ते झालं, परंतु याच्यामध्ये आपल्याला सहाय्यकारी क्रियापद सुरुवातीला. मग सहाय्यकारी क्रियापद कोणतं घ्यावं लागेल, डज, ऑलरेडी आहे. आता तुम्हाला इथं आहे म्हणून ठीक आहे, पण इथं हे वाक्य आपलं नसेलच, त्यावेळेस याच्यावरून तुम्हाला बनवावं लागेल. डज नंतर काय असते, सी, नंतर टेल मी अ स्टोरी. लक्षात. शेवटी काय येईल, क्वेश्चन मार्क. आता हे इंट्रोगेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह पॉझिटिव्ह, इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह, हे कोण सांगेल मराठीत. हां सांग. ती मला गोष्ट सांगत नाही का, हां बरोबर आहे ना. मग याचं उत्तर काय होईल, हां डज सी. हां इथं नॉट कुठे घेतात माहिती आहे, डज सी नॉट टेल मी अ स्टोरी, क्वेश्चन मार्क. लक्षात. आता हे डज सी नॉट टेल मी अ स्टोरी, अशा पद्धतीने आपल्याला जिथं पॅसेज मध्ये रायटिंग करायचे, लक्षात, सेंटेन्स बनवायचे, न्यूज असेल, रिपोर्ट असेल, त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल,
काय करावं लागेल, हे असे वेगवेगळ्या सेंटेन्सचा वापर करावा लागतो. कारण का, त्याच्यामध्ये ग्रॅमॅटिकल पार्ट्स हे 1 मार्काला असते प्रत्येक रायटिंग स्किलच्या पार्टमध्ये. मग ज्यावेळेस तुम्हाला ते मार्क टाकायचा असतो त्यावेळेस ते असे सेंटेन्स पाहिले जातात. जर तुमचे असे असतील तर तुम्हाला ते मार्क्स भेटतात. जर त्याच्यामध्ये नसतील, तुम्ही जर सरळ सरळ लिहिलेलं असेल तर तुम्हाला त्याच्यातला 1 मार्क भेटणार नाही. किंवा चेंज वाईजचा वापर करावा लागतो, डिग्रीचा वापर करावा लागतो. जिथं जे आता हे ग्रामॅटिकल पार्टच आहे, डज, जे व्हर्बल क्वेश्चन आपण म्हणतो ना, ते निगेटिव्ह इंट्रोगेटिव्हचे, अशा पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये बनवता येते. आलं लक्षात? त्याच्यानंतर आता हे लिहून घ्यायची गरज आहे का? नाही. तुम्हाला हे समजलं असेल. आलं लक्षात? याच्यावरून तुम्ही सोडवू शकता. आता असं जर वाक्य दिलं तुम्हाला, समजा तुम्हाला असं म्हणायचंय, असं वाक्य समजा, तो आता हे वाक्य कसं असेल, हा, हे जे वाक्य आहे, तो निष्काळजीपणाने गाडी चालवतो किंवा निष्काळजीपणे गाडी चालवतो. काय होईल? कोण सांगेल? हा, सांगतो का? काय होईल वाक्य? काय असेल? तो, ही, ड्राईव्ह का ड्राईव्हज? ड्राईव्हज. व्हॉट म्हणजे कशी चालवतो? हाव. लक्षात? आता याच्यामध्ये गाडी लिहायची गरज नाही, कारण पर्टिक्युलर गाडी सांगितलेली नाही. ड्राईव्ह करतो म्हणजे ते चालवतोच. सायकल चालवण्याला ड्राईव्ह करतात असं म्हणत नाहीत. त्याला काय म्हणतील? हा, रायडिंग म्हणतील. लक्षात? इथं आपण ड्राईव्ह करतो. म्हणजे अशा पद्धतीच्या वाक्यामध्ये आपल्याला गाडी या शब्दाला दुसरा शब्द घ्यायची गरज नाही. मग याचेच आपल्याला दुसरे, आता जसे तुम्हाला सांगितले तशा पद्धतीने वाक्य बनवता येतात. आणि याच्यामध्येच आपल्याला प्रेझेंट टेन्सचे वाक्य असतात. तुम्हाला ग्रामरचा जर समजा सांगितलं, सेंटेन्स बनवा म्हटलं, तर वाक्य कसं येईल? दुसऱ्या टेन्समध्ये दिलेलं असेल ते तुम्हाला या टेन्समध्ये चेंज करा म्हणून. आलं लक्षात? आणि जर समजा तुम्ही दुसऱ्या टेन्समधलं या टेन्समध्ये चेंज केलं तर तुम्हाला ते 1 मार्काला असते. पण हे फक्त ग्रामरचा 1 मार्कासाठी आहे का? नाही. हे ग्रामरच्या 1 मार्कासाठी आहेच, पण त्याचबरोबर रायटिंग स्किलचे सगळे घटक आपल्याला टेन्समध्येच लिहावे लागतात. मग ते काळ जसं योग्य वेळी योग्य सेंटेन्स आपल्याला बनवायचं असतं किंवा लिहायचं असतं ते आपल्याला टेन्सवरून समजतं. म्हणून आपल्याला या गोष्टी आल्या पाहिजे. आलं लक्षात? कळालं असेल ना आज काय आहे ते? याचे जे एक्झाम्पल आहेत आपण ते उद्याला काय करू? घेऊया. हां, टुमॉरोला घेऊ.